दोन विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले। जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? उत्तीर्ण म्हणजे काय? पास। लक्षात। आणि हे गणित सोडवत असताना आम्हाला अगोदर कोणाला पकडायचं? दोन्ही विषयात नापास झालेल्यांची संख्या, ती टक्केवारी। आता दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले सांगा? 10% हे दोन्ही विषयात नापास झाले। हे पकडलं आपण। तर सांगा मग 30% विद्यार्थी गणितात नापास झाले। गणितात किती झाले सांगा? 30% नापास झाले। इंग्रजीमध्ये किती नापास झाले? 20% नापास झाले। आलं लक्षात? तर मग आता इथं काय करायचं आपल्याला? नापासची संख्या काढायची। संख्या कोणती काढायची? नापासची। तर मग आता ह्या दोघांची बेरीज करायची, गणित आणि इंग्रजीची। मग आता इथं गणित आणि इंग्रजीची बेरीज केली, किती आली? 50। मग आता ह्या 50 मधून किती वजा करायचे? 10। 50 मधून 10 गेले, किती राहिले? 40। तर मग आता नापास झालेल्या टक्केवारी किती आहे सांगा? 40। एकूण नापास झाल्यांची टक्केवारी 40। ते एकूण विद्यार्थी किती आहे सांगा? 100%। एकूण विद्यार्थी किती मानतो आपण? 100%। मग आता सांगा 100 मधून 40 नापास झाले, किती राहिले? तर मग पास झालेले विद्यार्थी किती आहे सांगा? 60%। समजलं का? सर्व चॅप्टर सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा। कोणताही कोर्स 30 रुपयामध्ये मिळवा।